महाराष्ट्रात 5 डिसेंबरला एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात 33 हे कॅबिनेट तर 6 हे राज्यमंत्री आहेत. आता सर्वांना पडलेला कॉमन प्रश्न म्हणजे नेमकं कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये काय फरक आहे? दोघांचं कामकाज काय असतं व दोघांची काम करण्याची पद्धत नेमकी कशी आहे? हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा. सर्वात आधी मंत्री व्हायसाठी विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य असणं गरजेचं असतं. त्यालाच आपण आमदार असं म्हणतो. या मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या एकूण 42 इतकी आहे. त्यात एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्री आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 164 च्या 1A नुसार राज्यातील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या 15% जास्त नसावी. महाराष्ट्र विधानसभेत आमदारांची संख्या 288 इतकी आहे. त्याचा जर आपण 15% काढला तर मंत्र्यांची संख्या ही 43च्या वरती जाऊ शकत नाही. कॅबिनेट बॉडीमधला अविभाज्य घटक म्हणजे मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते, तर इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करू शकतात. मुख्यमंत्र्याच्या पाठोपाठ असलेलं महत्वाचं पद म्हणजे उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री हे सरकारच्या निर्णयात महत्वाची भूमिका घेतात. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 2 उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर येतात ते म्हणजे कॅबिनेट मंत्री. राज्यात एकूण 33 कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्र्याला एक व एक पेक्षा जास्त खाते मिळतात. त्यात ऊर्जा, गृहनिर्माण, नगरविकास, जलसंपदा अशा वेगवेगळ्या खात्यांचा समावेश आहे. ज्या मंत्र्याला जे खातं मिळतं त्या खात्याचे निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हे त्या कॅबिनेट मंत्र्याकडे असतं. मुख्यमंत्री कोणत्याही महत्वाच्या निर्णयात कॅबिनेट मंत्र्यांची मतं समजून घेतात व त्या निर्णयाला पुढे जातात. म्हणजे असं म्हणता येईल की मंत्रिमंडळाच्या कारभारात 50% वाटा हा कॅबिनेट मंत्र्याचा असतो. कॅबिनेट मंत्र्यानंतर येतात ते म्हणजे राज्यमंत्री. थोडक्यात सांगायचं झालं तर राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्याच्या कामकाजाला हातभार लावतात. राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्र्यांच्या तुलनेत कमी पॉवर असते. राज्यमंत्री हा एकटा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्याला कॅबिनेट मंत्र्याचा सल्ला घेऊनच निर्णयाला सामोरं जावं लागतं. यानंतर येतो तो म्हणजे स्वतंत्र प्रभार असणारा राज्यमंत्री. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतंत्र प्रभार असणारा राज्यमंत्री हा थेट पंतप्रधानांना अहवाल देऊ शकतो. स्वतंत्र प्रभार असणारा राज्यमंत्री एक प्रकारे मिनी कॅबिनेट मंत्री म्हणता येईल. मंडळी, ही होती वेगवेगळ्या मंत्र्यांच्या कॅटेगरीची संपूर्ण माहिती. ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.